आता आम्ही कुठे आहेत आता हे आपले तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी. चला आपण जाऊया मुंबई दिल्ली पाकिस्तानामध्ये. यार जरा पद्धतशीर बोल. अरे पद्धतशीरच बोललं. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वापीमध्ये. तर वापीचे पुढे आता जात आहे वलसाड मध्ये. तर बघू शकता किती ट्रॉफिक आहे. मगाशी तर खूप सारे होती, परंतु तेव्हा मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही, कारण की मला पुढे गाड्या ना बघत ना व्हिडिओ काढू असं झालं होतं. त्याच्याकरता आता व्हिडिओ शूट करत आहे. बघा ना किती खतरनाक दिसत आहे, कारण की सर्व रस्त्याला गाड्या नाही गाड्या. अरे जरा हळू बोलायचं ना. असं तुला नाही समजत का? समजते पण जरा पद्धतशीर. नाही, मी एकदम पद्धतशीरच बोलत आहे. माझी भाषा समजायला तुला जरा वेळ लागणार, कारण की मी मराठी बोलतोय, तू हिंदी बोलत असेल, त्याच्याकरता तुला माझी भाषा समजून नाही राहिली. काय बात करीत. असं बरोबर. मित्रांनो, तुम्हाला पुढचं काय आम्ही दाखवत असणारच. आज आपण आलोय वलसाड मध्ये. आम्ही वापीचे पुढे निघलो आणि वलसाड मध्ये आलो, परंतु बघा ना किती ट्रॉफिक आहे, खूप सारे ट्रॉफिक आहे. आता माणसाची पण जिंदगी अशी असते, माहित आहे ना. त्याच्या लाईफ मध्ये भरपूर काही संकट येणार, ते विचार आपण करायचं, थांबायचं का सरळ जायचं. ते तसा आता हा रस्ता आहे, आपल्याला माहित आहे का हा रस्ता आहे, म्हणजे कधी ना कधी निघणारच आहे गाडी, बरोबर ना. मग त्याच्याकरता जे काही आपण काम करतो तो वरती सांगा किंवा इंस्टाग्राम वरती सांगा, आपण काम करीतच राहायचं. आता तुम्हाला वाटत असेल राजेश भाई ज्ञान देत आहे, पण तसं नाही आहे. म्हणजे ही आपली रियालिटी आहे, म्हणजे माणसाची. पुढे दाखव, बघा किती ट्रॉफिक आहे. म्हणजे आम्ही अर्धा का 1 तास झालेला आहे ट्रॉफिक मध्ये फसलेलो आहे, पण आपल्याला माहित आहे रस्ता तर जाणारच आहे ना पुढे. माणसाच्या जीवनामध्ये पण गेले संकट खूप सारे येणार, पण ते कोणावर थोडेच लक्ष नाही द्यायचं ना. आपण काम करत राहायचं. एक ना एक दिवस असा येतो का आपल्याला नक्की सक्सेस मिळून जाते. चला पुढे काय आपण करणार ते धावणारच आहे. आमच्या इथे पेट्रोल संपला होता गाडीमधला, तर आम्ही इथे पेट्रोल पंपवरती थांबलो होतो. पेट्रोल टाकला मस्तपैकी, आणि बघा गाडी पण गरम झालेला आहे. आणि अशा प्रकारे हा पेट्रोल पंप आहे. हा आपला माणूस रवींद्र साहेब. आता आम्ही इथून जात आहे इटली काहीतरी आहे, तिकडे पुढे जात आहे, नंतर तुम्हाला सांगणारच. काय झालं? घे ना बिस्लरी तर घे. काय चिप्स घ्यायचे का खाण्यासाठी? वाजलेले आहेत किती बघ. आता 2 वाजतील, परंतु अजून परत आपण नाश्ता नाही केलेला, माहीत का. एक काम कर ना, लस्सी बिसी घे ना काहीतरी मस्त आहे की. 2 लसी द्या. बिस्लरी एक साधी पण द्या. हां नको ना, होऊन जाईल. हां द्या. दादा आम्ही कुठे आहेत आता हे? आपले डोंगरी रोला, वलसाड डोंगरी रोला. हां काय, हा. तरी पण ओळखत आहे ना मला. अरे बापरे, म्हणजे आमच्या इकडे पण ओळख आहे माहीत का. बघा आपण बिस्लरी पण घेतलेले आहेत, आणि यांनी काय बिस्लरी घ्या गेला आणि डायरेक्ट लस्सी घेऊन टाकली. मग नाश्ता नाही केला, भूक लागली. हा ना, चल गाडीमध्ये बस, लवकरात लवकर जाऊया. आपण डायरेक्ट पोहोचलोय कुठे? चिखली. चिखोल मध्ये पोहोचलो का? तर दाखव जरा. चिखलीच्या ब्रिज खाली. Turn right onto Bilimora, Chikhli Road, Chikhli, Vansta Road. आता कोणता? राईट मारू. शेवटी आपण डायरेक्टच आपण हॉटेलावरती पोहोचलेलो आहेत. हे बघा आपली इथे गाडी, सरांची गाडी, आणि हे बघा हॉटेल. खतरनाक आहे ना. आणि मागं आम्ही असं टाकले घरं का जी पबजीमध्ये असतात ना, तसे रिअलमध्ये घरा सेम टू सेम, परंतु दाखवायला मला जमलेच नाही, कारण की लोकेशन लावलं होतं ना. हॉटेलमध्ये आलो आणि डायरेक्टच जेवायला बी लागलो. म्हणजे जेवण नाही, रोटी खायला लागलो, म्हणजे भाकर आपले गावठी भाषेमध्ये बोलतात. आणि हा बघा मस्त जेवण खात आहे. भात खातोस का? जेवण सर झालं का तुमचं जेवण? हो चालू आहे. हे आपली टीम आहे, सर्व म्हणजे सर आहे वगैरे आहेत, अजित सर आहेत, आणि हे आपले साहेब. आणि माझं तर पोट भरलेलं आहे खाऊ पिऊन. तर आता काय रे, कॉफी पित आहेस का तू? चाय म्हणजे स्पष्टपणे बोल ना. चाय नाही बोलणे का, चहा बोलणे का? ते आपल्या भाषेत. हा ते बरोबर आहे. तर हे बघा कुठे चिखली ना, चिखली म्हणजे वापीची पुढं
म्हणजे वापीच्या पुढं 40 का 35 किलोमीटर होतं. तर इतका लांब आम्ही गेलो होतो आणि तिकडे मस्त खालं पिलं एन्जॉय केला आणि मीटिंग मध्ये गेलो आणि तिथे आपल्याला टाइमच नाही भेटला व्हिडिओ काढायला. सर सांगत होते का व्हिडिओ नका काढू आणि जरा लक्ष आमच्याकडे द्या, आम्ही काय सांगत आहे ते. त्याच्याकरता आपल्याला टाइम नाही भेटलेला आणि आता तिकडे आलो एन्जॉय करून खूप सारा. आता इथे पेत आहे चाय ग्रीन हॉटेलवरती, म्हणजे आंबोली साईड ना इकडे, हा आंबोली साईड इकडे ग्रीन हॉटेलवर त्याला चाय पेत आहे. आणि आता आपण जात आहे इथून घरी आणि खूप सारा टाइम आपल्याला झालेला आहे. हा व्हिडिओ पण खूप सारा मोठा झाला असेल त्याच्याकरता आणि बाकीच्यांना आवडत नाही मोठा झाल्यावर, बरोबर का नाही. त्याच्याकरता जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल नसेल तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, तर जर आवडलाच तर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि वाटलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला आपण आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. चला.